आवाज़ बेसिकली वाईफाई में क्या होता है, हम वाईफाई जब यूज़ करते हैं तो वाईफाई की बहुत सारी डिसएडवांटेजेस है, वो हार्मफुल हो सकता है क्योंकि ब्लूटूथ इनेबल्ड डिवाइसेस आर वुलनरेबल टू हैकर्स हु वांट्स टू एक्सेस योर डेटा और वांट्स टू कंट्रोल योर डिवाइस। सो हमें ये वाईफाई यूज़ करना चाहिए। हम वाईफाई को पानी के अंदर भी यूज़ कर सकते हैं, पानी के अंदर जो व्हीकल्स होती है उसमें भी यूज़ कर सकते हैं क्योंकि इसमें लाइट बल्ब का यूज़ किया गया है। वाईफाई में बेसिकली रेडियो सिग्नल का यूज़ किया जाता है जिसकी कुछ नेटवर्क इशू होती है, वो उसमें प्ले नहीं हो पाता, उसमें वर्क नहीं कर पाता पानी के अंदर। लेकिन वाईफाई को हम अंडर वाटर यूज़ कर सकते हैं, हॉस्पिटल्स, एयरक्राफ्ट्स एक्सेट्रा। सो इसका जो वर्क है वो डेटा ट्रांसफ़र करने का वर्क है इसका। तो जो इस ऑक्स केबल है इस फ़ोन के साथ कनेक्ट करेंगे तो हम ऑडियो डेटा हमारा स्पीकर में डायरेक्टली ट्रांसफ़र कर सकते हैं बिना ब्लूटूथ ऑन किए। गर्ल्स पुढे चला प्लीज, प्लीज पुढे चला, कंटिन्यू गर्ल्स। हाँ, क्योंकि वो लाइट वेव्स पास नहीं हो रही है इसलिए। यस, लाइट वेव्स आर नॉट पासिंग इन दिस, सो दैट्स व्हाई इट्स नॉट वर्किंग, यू कैन सी। And it's most cheaper than Wi-Fi, it's most faster, and its speed is 100% faster than Wi-Fi. We can use it anywhere. And Harald has invented this in the year of 2011. Yes, it's very useful for our daily life. Yes sir. कि आपको कब लगा कि ऐसा कुछ बनाना चाहिए? Yes सर, नेटवर्क का भी बहुत ज़्यादा चल रहा है, तो नेटवर्क हर जगह मीन्स इम्पॉर्टेंट हो गया, हॉस्पिटल्स वगैरह में डेटा ट्रांसफरिंग का। तो वाईफाई मीन्स डेटा चोरी जाता है, हैक होता है, साइबर क्रिमिनल्स होते हैं, जिसकी वजह से जो पीपल है वो बहुत टेंशन में आ गए थे, परेशान हो गए थे कि क्या करना चाहिए। इसीलिए वाईफाई टेक्नोलॉजी निकाली गई जिसको हैरल्ड हास ने इन्वेंट किया था 2011 में, जिसकी मदद से लाइट बल्ब की मदद से हम डेटा ट्रांसफ़र कर सकते हैं। जो लाइट की वेव्स है वो सोलार पैनल में पास हो रही है, जिसकी वजह से हमारा डेटा एक पॉइंट से दूसरे पॉइंट में ट्रांसफ़र हो रहा है बिना किसी हैक के, बिना किसी साइबर क्रिमिनल्स के, और कोई डेटा हमारा चोरी नहीं कर सकता है। बहुत सेफ़ है, सिक्योर है और वाईफाई से बहुत ज़्यादा फास्ट है। सो वी शुड यूज़ दिस इन आवर डेली लाइफ। क्या कॉस्ट आ जाएगी इसकी? सर इट्स वेरी चीप, मीन्स इसकी कॉस्ट अगर हम जितना इसको बड़ा बनाना चाहे उतनी थोड़ी ज़्यादा कॉस्ट आएंगी। मीन्स ये मैंने जितना बनाया इसकी 400 to 500 कॉस्ट आई है। 500? येस 500। येस सर, थँक यू। शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा मुख्य विषय घेऊन आज आपण इथे आलो आहोत। शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हवं असेल तर त्यासाठी प्रत्येक भारतीयांचं आरोग्य हे शाश्वत असायला हवं। त्यासाठी मी अगस्त्य वैशाली बाळकृष्ण तिडके शाश्वत भविष्यासाठी मी बनवलंय हर्बल मॉस्किटो रिपेलंट। त्याचं नाव मी दिलेलं आहे स्वास्थ्य रक्षक। त्याचे कारण म्हणजे आपल्या भारत देशात पूर्वीपासूनच नैसर्गिक व आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात। चरक, सुश्रुत व बोधिधर्म यासारख्या तत्कालीन वैद्यकशास्त्रांच्या नॅचरल पद्धतीने हर्बल गुणधर्मांवर उपचारांवर भर दिलेला दिसून येत आहे। परंतु आज आपण आपले राहणीमान उंचावण्याच्या प्रयत्नात, तसे आयुष्मान वाढवण्याच्या नादात आयुर्वेदिक सोडून रासायनिक गोळ्या, औषधी यांच्याकडे आपण तीव्रतेने वळत चाललेलो आहोत। यामुळे अनेक रोगांचे माहेरघर आपल्या घरातच बनत आहे। यातीलच एक महत्त्वाचं कारण म्हणजे डासांपासून संरक्षण होण्याकरिता जवळपास प्रत्येक घरामध्ये रासायनिक मॉस्किटो रिपेलंट, क्रीम, मच्छर कॉईल, मच्छर अगरबत्ती यासारख्या वस्तू आपण वापरत असतो। परंतु ज्या डासांसाठी आपण जो उपयोग करतोय त्या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या रुग्णांची संख्या कमी न होता वाढत चाललेली आहे। याचं कारण म्हणजे की या रासायनिक मॉस्किटो रिपेलंटमध्ये कोणते कोणते घटक असतात? डीड, ट्रान्सल्युथ्रिन, ब्युटेलेटर हायड्रोट्यून आणि टेट्राजाइड केरोसिन यासारखे हार्मफुल घटक याच्यामध्ये टाकलेले असतात। त्यामुळे आपल्याला श्वसनाचे आजार, दमा होणे, नाकातून पाणी गळणे, डोळ्यातून पाणी गळणे यासारखे आजार आपल्याला या रासायनिक मॉस्किटो रिपेलंटमुळे होत असतात। म्हणून आम्ही बनवलेला आहे हर्बल मॉस्किटो रिपेलंट। त्यासाठी आम्ही गवती चहा, कडुनिंब, तुळस, निलगिरी, पुदिना, लेव्हेंडर आणि इथेनॉलचा उपयोग केलेला आहे। आणि ही ऑइल एक्सट्रॅक्ट करण्यासाठी रिफ्लेक्स मेथड, फिल्ट्रेशन मेथड, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडचा यूज केलेला आहे। आता आपण बघूया की
प्रत्येक वनस्पतीमध्ये कोणता घटक मच्छरांवर काम करत असतो? तर आपला आहे गवतीचहा. तर गवतीचहामध्ये सिट्रोनेला नावाचा घटक आहे जो इडिस इजिप्ती नावाच्या डासाला पळवण्याचं काम करतो, कारण त्या डासामुळे आपल्याला डेंग्यू आणि चिकनगुन्यासारखे आजार होत असतात. नंतर आहे कडुनिंब. सर आजही आपण खेडेगावामध्ये बघू शकता की लोक आग करतात, जाळ करतात व त्यावर कडुनिंबाचा पाला टाकत असतात कारण मच्छर पळून जावे. तर कडुनिंबामध्ये ॲझॅक्टोरॅक्टा इंडिका नावाचा घटक आहे जो ॲनाफिलिस नावाच्या डासाला पळवण्याचं काम करतो. त्या डासामुळे आपल्याला मलेरियासारखे रोग होत असतात. यानंतर आहे तुळस. तुळस हे असे एक प्लांट आहे जे आपल्याला 24 तास ऑक्सिजन देत असतं. तुळसमध्ये मेन्टॉक्सिस ॲग्लोमेंटिन नावाचा घटक आहे जो घटक क्युलेक्स नावाच्या डासाला पळवण्याचं काम करतो कारण त्या डासामुळे आपल्याला व्हायरल डिसीज होतात. यानंतर आहे निलगिरी. निलगिरीमध्ये पी-मेन्थॉन नावाचा घटक आहे जो डासांना दूर ठेवण्यासाठी म्हणजे मानवाजवळ डास येऊ देत नाही ते काम करण्याचं निलगिरी करत असतं. यानंतर आहे पुदिना. पुदिनामध्ये मेन्थॉन नावाचा घटक आहे जो डासांना प्रजननापासून रोखतो म्हणजे आपल्याला सुरक्षित कवच म्हणून राहत असतो पुदिना. पुदिनामध्ये मेन्थॉन नावाचा घटक आहे. आणि यानंतर आहे लेव्हेंडर. लेव्हेंडर या ठिकाणी आपण सुगंधी एजंट म्हणून वापरलेला आहे आणि आपल्या शरीरावर एक थेरपी होत असते ती म्हणजे अरोमा थेरपी. अरोमा थेरपीमध्ये सुगंधाने उपचार केले जातात. त्यामध्ये आपले मन प्रफुल्लित आणि आनंददायी बनवण्याचं काम हे लेव्हेंडर करत असतं. आणि आता या सर्व आयुर्वेदिक वनस्पती आहे त्यांचं आपण तेल काढणार ते म्हणजे रिफ्लेक्स मेथडनुसार. या ठिकाणी आम्ही तुळशीचा सुकलेला पाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 400 ml वॉटर टाकलं आहे सोलवंट बनून. ह्यात 500 mlचा राऊंडेड बॉटम फ्लास्क आहे. त्याच्यामध्ये आम्ही ते सोल्युशन टाकलं. नंतर वरून वॉटर कंडेन्सर ठेवलेलं आहे. खालून हिटिंग मेंटेनन्सनुसार आपण त्याला हीट देणार. 7 ते 8 तासाला चांगला बॉईल करणार. जे घटक आहे तुळशीमधला तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जाणार आणि त्याचे वेपर होईल. वरून कंडेन्सर असल्यामुळे ती वेपर फक्त इथपर्यंत येईल, नंतर वेपर इंटू लिक्विड होईल. मग हे मेथड 7 ते 8 तास चालूच राहील. नंतर आपण जे फिल्ट्रेशन मेथड आपल्याला फिल्ट्रेट करून घेणार. हे आज आपलं तुळशीचं फिल्ट्रेट केलेलं. नंतर हे बनलेलं आहे क्रूड लिक्विड. त्याच्यामध्ये क्रूड आहे आणि वॉटर आहे. ते आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशननुसार जे क्रूड वेगळं करणार आणि जे वॉटर आहे ती वॉटर देखील रिमूव्ह करून जाणार. नंतर आपलं जे होली बेसिल आहे ते फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडनुसार आपण त्या प्युअर फॉर्ममध्ये बनवू. आता हे होली बेसिलचं प्युअर फॉर्ममध्ये ऑइल. आता बघूया की हे स्वास्थ्यरक्षकांमध्ये पुटअप किती करायचं, किती प्रमाण घ्यायचं याला बनवताना. तर गवतीचहा 10 ml घ्यायचं, कडुनिंब 10 ml घ्यायचं, नंतर निलगिरी 5 ml, पुदिना 5 ml, तुळस 8 ml, लेव्हेंडर 2 ml, नंतर इथेनॉल 50 ml आणि डिस्टिल वॉटर 10 ml. म्हणजे जे इथेनॉलची जी ज्वलनशीलता आहे ती थोडी कमी करण्यासाठी, कारण इथेनॉल पटकन ज्वलंत होतं. हे सर्व आपण एकत्र करायचं. एकत्र झाल्यानंतर जी 100 ml त्याची क्वांटिटी होती. एक बॉटल असते 45 ml ची. कोणतेही आपण घ्या त्याच्यामध्ये 45 ml पुटअप करणं 2 याच्यामध्ये आणि ते आपण रिप्लेंट म्हणून वापरायचं. आता याचे ॲडव्हान्टेजेस बघूया. हे मुलांसाठी सुरक्षित आहे कारण याच्यामध्ये आपण कोणताही हार्मफुल केमिकलचा यूज नाही केलेला. पर्यावरण सुरक्षित आहे. ते कसं, कारण याच्यामधून कोणताही हार्मफुल स्मोक बाहेर येत नाही. आणि शेतीला जोडधंदा आहे तो कसा की समजा एका शेतकऱ्याने गवतीचहा त्या शेतामध्ये लावून दिला, मग तो गवतीचहाचं उत्पन्न घेणार, मग तो गवतीचहा दूर निघणार, तो त्या कंपनीला देणार, कंपनी त्यातून क्रूड काढणार आणि लिक्विड फॉर्म प्युअर फॉर्ममध्ये त्याला बनवणार. म्हणजे शेतीला जोडधंदाही याच्यामधून आहे. आणि याचे रिझल्ट बघूया की रिझल्ट याचे असे आहे की आपण असे आहे की आम्ही हे जे स्वास्थ्यरक्षक आम्ही वापरून पाहिलं त्याच्यामध्ये आम्हाला चांगला रिझल्ट देखील आला. आणि हे जे स्वास्थ्यरक्षक आहे आम्ही शेजाऱ्यांना हे दिले वापरायला, त्यांचाही खूप चांगल्या प्रतिसाद आला आम्हाला. आणि हे आपण बघू शकतात की हे आता आम्ही बनवलेलं आहे. 100 ml बनवलं त्यामुळे 10 ml उरलेलं आहे. म्हणजे हे थोड्या प्रमाणात. काय कुठल्या वर्गामध्ये बरं? 7th क्लास. 7th. वेलकम सर. माझं नाव अश्लेषा दत्ता तिखट. मी विद्यानिकेतन हायस्कूलची विद्यार्थिनी आहे आणि माझ्या मॉडेलचं नाव आहे रियूज अँड रिसायकल ऑफ प्लास्टिक. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर करतो आणि इतरत्र त्या प्लास्टिकला फेकून देतो. मग प्लास्टिक फेकल्यामुळे ते नदी नाल्यांमार्फत समुद्रामध्ये जातं आणि समुद्र अशा पद्धतीने समुद्रामध्ये पोल्युशन होतं. मग हा जो फ्लोटिंग वेस्ट आहे त्याला ट्रॅप करणं
फार अवघड आहे, त्याला ट्रॅप करणं इझी नाही आहे. मग काही काळानंतर हा जो फ्लोट करणारा गार्बेज आहे तो तळाशी जाऊन बसतो समुद्राच्या. मग तळाशी बसतो आणि जेव्हा तो फ्लोट करत असतो त्यावेळेला त्या प्लास्टिकचे मायक्रोप्लास्टिकमध्ये जेव्हा सनरेज त्यावर पडतात तर त्या प्लास्टिकचे मायक्रोप्लास्टिकमध्ये कन्व्हर्जन होते, त्याचं डिग्रॅडेशन होते. मग ते मायक्रोप्लास्टिक संपूर्ण समुद्रामध्ये मिक्स होतं आणि मिक्स झाल्यानंतर ॲक्वॅटिक ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये ते एंटर करतं. आपल्यासमोर न्यूज आहे 1 in 2 marine turtles have eaten plastic, 90% ऑफ सी बर्ड्स हॅव प्लास्टिक इन देअर स्टमक. तर अशा पद्धतीचे न्यूज आपल्याला ऐकायला मिळतात. तर त्यासाठी आम्ही इथे हायड्रॉलिक ट्रॅपिंग नेट लावला आहे. हा नेट काय करणार, जो फ्लोटिंग वेस्ट आहे, जो फ्लोटिंग गार्बेज आहे त्याला इथेच अडकवणार आणि जे रिमेनिंग वॉटर आहे त्याला पास आउट करणार. मग अडकलेल्या गार्बेजचं काय करायचं, तर इथे छोटीशी पॅसेज काढली आहे. त्या पॅसेज मार्फत जो अडकलेला गार्बेज आहे तो इथे जमा होणार. जमा झाल्यानंतर कन्व्हेयर बेल्टच्या आधारे आपण त्या कचऱ्याला श्रेडिंग मशीनमध्ये टाकू शकतो आणि रिसायकलसुद्धा करू शकतो. हा जो कचरा आहे त्याला ट्रॅप करणं फार गरजेचं आहे. पण याला ट्रॅप कसं करायचं, तर त्यासाठीच हायड्रॉलिक ट्रॅपिंग नेट लावला आहे. हा नेट अडकवणार आणि त्यानंतर मग त्या कचऱ्याचं कलेक्शन होणार. कलेक्शन झाल्यानंतर त्या कचऱ्याला सॉर्टिंग होणार, म्हणजे त्या कचऱ्याचं डिव्हिजन होणार. त्या कचऱ्याला डिवाईड केल्यानंतर श्रेडिंग केल्या जाणार या मशीनमध्ये आणि श्रेडिंग केल्यानंतर फॅब्रिकेशन त्यापासून आपण तयार करू शकतो. म्हणजे रिसायकल केल्यानंतर त्यापासून रियुजेबल प्रोडक्ट आपण तयार करू शकतो. त्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघितला आहे. आमच्या एरियातील जे निरगुडा रिव्हर आहे तिथेसुद्धा आम्ही हा प्रकल्प इम्प्लिमेंट करून बघितला आहे आणि त्यामुळे आम्हाला ॲप्रिसिएशन लेटरसुद्धा मिळालेले आहे. अशा प्रकारे आपण हा प्रोजेक्ट जे गव्हर्नमेंटचे स्कीम्स असतात, नमामि गंगे परियोजना, त्यामध्ये सुद्धा आपण हा प्रोजेक्ट ॲड करू शकतो. आणखी आहे ड्रेन होल. आपल्या शेजारील जे नाल्या असतात, बऱ्याच नाल्या उघड्या असतात. उघड्या असल्यामुळे कचरा आणि पाणी सर्व काही त्यामध्ये जातं आणि गेल्यानंतर ते ब्लॉक होतात. ड्रेनेज ब्लॉक सारखी समस्या उत्पन्न होते. त्यामुळे आपण प्लास्टिक आणि सॅनिटरी वर्कर्स जेव्हा ते कचरा साफ करण्यासाठी जातात तर सफोकेशनमुळे त्यांची डेथसुद्धा होते. आपल्यासमोर न्यूज आहे सर, अनादर वर्कर डाईज क्लिनिंग दिल्ली ड्रेन 10 डेथ इन 35 days. सॅनिटरी वर्कर्स इंज्युर्ड वाईल मॅन्युअली क्लिनिंग चॉक ड्रेन इन नागपूर. अशा पद्धतीचे जे सॅनिटरी वर्कर्स असतात त्यांची डेथसुद्धा होऊ शकते. त्यासाठी आपण प्रत्येक गाव शहरातील जे ड्रेन असतात किंवा ड्रेनेज सिस्टीम असतात तिथे अशा पद्धतीचे प्लास्टिक अरेस्टर लावू शकतो. हे अरेस्टर काय करणार, जे कचरा आहे, सॉलिड वेस्ट आहे, त्याला इथेच ट्रॅप करणार आणि जे रिमेनिंग वॉटर आहे तेच फक्त सामोर जाणार. म्हणजे अशा पद्धतीने काय होणार, जो काही आपण कचरा इथे ट्रॅप झाला आहे तो आपण मग कचरा गाडीमध्ये टाकून परत हा ट्रॅपर प्लास्टिक अरेस्टर आपण इथे फिक्स करू शकतो. म्हणजे आता त्या सॅनिटरी वर्करला ड्रेन होलमध्ये उतरून ब्लॉक जे काही कचरा अडकलेला आहे ते काढण्याची गरज पडणार नाही किंवा त्यांचा श्रमसुद्धा वाचू शकते. आणि हा संगम घाट, आता आपणा सर्वांना माहीत आहे की महाकुंभ चालू आहे. तर महाकुंभ काय होते, आपली संस्कृती कशी आहे, आपण पूजा अर्चना केल्यानंतर जे काही सामग्री असते ते नदीमध्ये सोडून देतो, त्यामुळे सुद्धा पोल्युशन होते. आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, जे रिव्हर्स असतात, जे घाट असतात तिथे आपण घाटाच्या तटावर म्हणजे किनाऱ्यावर आपण स्क्वेअर शेपचा सुद्धा फ्लोटिंग नेट तयार करू शकतो. अशा पद्धतीचे पण स्क्वेअर शेपचे आपण फ्लोटिंग नेट तयार करू शकतो. म्हणजे काय होणार, जी सामग्री आपण विसर्जित करतो ती सामग्री संपूर्ण नदीमध्ये पसरणार नाही, फक्त त्याच एरियामध्ये ती राहणार आणि अशा पद्धतीने आपण त्याला इझिली ट्रॅप करू शकतो. तर हा जो मॉडेल आहे तो लो कॉस्ट मॉडेल आहे. त्याला आपण प्रायमरी लेवलवर म्हणजे ट्रिब्युटरीजवर सुद्धा हा प्रोजेक्ट आपण राबवू शकतो. यामुळे प्लास्टिक पोल्युशन कमी होणार, जे वेस्ट आहे त्याचंसुद्धा मॅनेजमेंट होणार, फ्लोटिंग वेस्टला आपण ट्रॅप करू शकणार आणि अशा पद्धतीचे जर आपण युनिट उभारले तर एम्प्लॉयमेंटसुद्धा मिळणार. थँक्यू. एक प्रश्न आहे, कसं सुचलं आहे, डोक्यात कसं आलं की असं काहीतरी प्रोजेक्ट बनवला पाहिजे? या पद्धतीचे न्यूज येतच असतात. तर अशा पद्धतीचे जेव्हा न्यूज मी ऐकले त्यामुळे मला ड्रेन होलची आयडिया आली, संकल्पना आली की अशा पद्धतीचं आपण केलं पाहिजे. त्यामुळे सॅनिटरी वर्कर जे असतात त्यांच्यासुद्धा डेथचा रेशिओ कमी होऊ शकतो. आणखी जो मायक्रोसॉल्ट असते, रिसर्चच्या अनुसार असं आढळलं आहे सर की इंडियाचा जो सॉल्ट आहे त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक आढळलेले आहे. तर नासाच्या रिसर्चच्या अनुसार हा पता लागला आहे. त्यामुळे सर, आणि हा जो मायक्रोसॉल्ट आढळला आहे तो याचमुळे आढळला आहे, ते फ्लोटिंग वेस्टवर डिग्रॅडेशन होतं त्याचं आणि मायक्रोप्लास्टिकमध्ये कन्व्हर्जन होतं आणि तेच मग मिठामध्ये जातं. तर त्यामुळे मग
त्यासाठी आम्ही इथे ही कल्पना सुचवली. कुठलं वर्ग? मी 8th स्टँडर्ड, शाळा? विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल फ्रॉम मालेगाव, यवतमाळ. Everyone. My name is Prashit Prasanth Malik. I'm from Standard 8. My school name is SPM Boys High School, Ghatanji. The name of my this science project is Solar Bus Station. In this project, you can see there are everywhere solar panel at the roof of this bus station. The work of this solar panel is to transform the solar radiation and solar energy of the sun into electricity that is transported towards this 1 MVA power distribution transformer. The work of this transformer is to transform the 1000 watts of the electricity generated by the solar panels into just 240 to 50 volt AC current that is transported and distributed to every content of this project, to the street lights, snack corners. Everywhere the electricity of the solar panel is transported and distributed. You can see this project consists of electric buses, but with a minor change, with a solar roof. Here solar roof is like a backup. When even bus is riding, the solar roof above the bus charge the spare batteries of the buses. Like that it stays backup for these electric buses. This is the new conceptual idea. You can see there is a solar panel that is charging all the components of this project. So question says that how it differs from traditional bus station. It differs from traditional bus station as there is an implantation of the solar panel. The solar panels are efficient to pay need of this project, so there is no need to buy electricity from other power supplies and from other power stations. So as we know, while at the other hand traditional bus station pollute environment, pollute by greenhouse gases, carbon byproduct that harm our environment. At the other hand, this project is environmental friendly, eco-friendly and stays very beneficial for our ecosystem. As we know, every project has its usefulness. We call it as advantages. This project also has its own advantages. One of the advantage of this project is pollution free. We know that this whole project work on the renewable source of energy, solar panels. This whole project is pollution free, as well as because of these electric buses that do not work on diesel, there's no carbon by-production. So basically this stays very beneficial for our environment. Then second advantage of this project is reduced cost in tickets. So we know that the cost of the diesel is increasing day by day as diesel is exhausting in various fields. So basically if we implant this solar bus station consisting of the electric buses with a minor change solar roof, so there's no need of diesel, so there's a saving of the diesel, as well as because of no diesel, the cost of the ticket may reduce or stay as it is for a long period of time. This is all about my project. Thank you. मेरा आपसे Yes. आपको ये दिमाग में कहाँ से आया इस तरह का ऐसा कुछ प्रोजेक्ट? Very good question, sir. When I was just watching my neighbor's house, I saw solar panels. They are renewable source of energy. While at the other hand, when I went to the Nagpur, where I saw electrical buses, both are renewable source of energy. Means the electrical buses do not pollute environment. They are very beneficial for us, as well as the solar panel that create electricity by the means of solar panel. Both are renewable as well as beneficial for our environment. If we combine those both, so we can create an amazing thing. This is my idea about this project, and therefore I create this model. I can think that this model can make our country self-reliable in the future. प्रोजेक्टचे नाव आहे इलेक्ट्रिक जनरेटर. आपण लाईट दोन प्रकारे मोजतो, AC आणि DC. DC मध्ये 24 वोल्टपेक्षा जास्त उपकरणे चालत नाही, पण AC मध्ये सर्व प्रकारची इलेक्ट्रिक उपकरणे चालतात. तर मी इथे ही 12 वोल्टची बॅटरी आहे आणि त्यापासून मी 240 वोल्टपर्यंत इलेक्ट्रिसिटी तयार करतोय. ही DC आहे, मी DC पासून AC कन्वर्ट करतोय. त्यासाठी मी इथे 12 वोल्टची साधी मोटर वापरली आहे आणि 2 पाणी मोटर वापरल्यात. त्यात चुंबक टाकले. त्या चुंबकीय बलामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि या सर्व साधनांना चालवते. आणि मी इथे एक चार्जर बसवले. ते चार्जरच्या सहाय्याने रिटर्न चार्जिंग या बॅटरीला होते, म्हणजे कधी न संपणारी ऊर्जा मी तुम्हाला करून दाखवतो. याचा उपयोग आपण शेतीच्या ठिकाणी किंवा जिथे इलेक्ट्रिसिटी नाही अशा ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये पण करू शकतो. इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये का तर त्यांना चार्ज करण्यासाठी जागेवर थांबावे लागते आणि तिथे आपला वेळ जातो. तर आपण ही सिस्टीम त्यात बसवली तर त्या रनिंगमध्ये चार्ज होऊन निघतील आणि उर्वरित जी ऊर्जा आहे ती या बॅटरीत साठून राहील, म्हणजे ही कधी न संपणारी ऊर्जा बनली. थँक्यू. आपको ये प्रोजेक्ट कहाँ से दिमाग में आया कि ये प्रोजेक्ट बनाना चाहिए ऐसा कुछ? सर, आपण साधे जनरेटर पाहतो, त्यासाठी इंधन लागतं. इंधनासाठी पैसे पण लागतात. पृथ्वीवर
त्यामुळे प्रदूषण पण होतं आणि पृथ्वीवरचे त्याचे रिसोर्सेस कमी होत चाललेत. म्हणून मला ही आयडिया आली. नाव तुझं? शिवराज आजबे, शाळेचं नाव? जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पिंपळनेर, कुठे आहे? तालुका जिल्हा बीड. बीड. नमस्कार, माझे नाव वैष्णवी नेताजी सोळंके. माझ्या शाळेचे नाव ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय किल्ले धारूर. माझ्या प्रयोगाचे नाव नैसर्गिक शेती. ही नैसर्गिक शेती नळेसा हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. का? कारण आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांच्यावर एकमेव उपाय म्हणून हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये गायगोठा. आता गायगोठ्यामध्ये आपण जनावरांना जेव्हा खायला देतो तेव्हा ते खातात, जेव्हा त्यांना पाणी प्यायला देतो तेव्हा ते पाणी पितात. पण मुक्त गोठ्यामध्ये जेव्हा त्यांना खायला देतो तेव्हा ते खातात, जेव्हा त्याला पाणी प्यायचं असेल तेव्हा ते पाणी पितात. त्यामुळे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि त्यांना कासेचे आजार किंवा गुडघेदुखीचे आजार होत नाही. आणि त्यांचं शेण आपण बायोगॅसमध्ये टाकू शकतो. बायोगॅसमधून जी स्लरी निघते ती स्लरी आपण गांडूळ खतामध्ये टाकतो. गांडूळ खतामध्ये ते त्याला खातात, त्याची विष्ठा बाहेर टाकून गांडूळ खत तयार होतं. गांडूळ खत जीवामृत आणि गोमूत्र यामध्ये नत्रस पुरस फालस हे मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपण जर शेतीला टाकलं त्याची सुपीकता जास्त वाढते आणि शेतीचा पोत सुधारतो. गायगोठ्यामधलं शेण आपण बायोगॅसमध्ये टाकतो. बायोगॅसमधून त्या बायोगॅसचा शेण, पाणी, घरातील खरकटा, भाजीपाल्यांची साल इत्यादी टाकून बायोगॅस तयार होतो. हे आपण सामूहिक बायोगॅस केलेला आहे, कारण आमच्या गावामध्ये सामूहिक बायोगॅस आहे. आता एकूण आमच्या गावामध्ये जनावरे 500 ते 600 आहेत. त्यांचं शेण 2 ते 2.5 टन आणि गोमूत्र 1200 ते 1500 लिटर गोमूत्र. त्यांच्यापासून जो बायोगॅस तयार होतो ते 180 किलो बायोगॅस तयार होतो. आणि प्रत्येक घरामध्ये जर अर्धा किलो बायोगॅस म्हणलं तर 100 किलो बायोगॅस गावामध्ये लागतो. आणि जो उरलेला 80 किलो बायोगॅस आहे ते आपण गॅस पंपाच्याद्वारे शासनाला विकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा होतो. दररोजचे गॅस आपण शासनाला विकल्यावर दररोजचे 4000 रुपये येतात, म्हणजेच महिन्याचे 1 लाख रुपये. तर आपण ही शेतकऱ्या म्हणजे ज्यांनी केलं दीनबंधू बचत गट धारूर ते सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना देतात. प्रश्न आहे मला, तुझ्या डोक्यात कसं आलं की हे असं प्रोजेक्ट बनवायचा? कारण हे आमच्या इथं आहे, असं म्हणजे आमच्या इथं जेवढे मी मॉडेल केलं तेवढं आहे. अच्छा, तुमच्या गावात आहे हे सर्व? हां, आमच्या स्वतःकडे पण आहे. Good morning, sir. Myself Asmirun Sawant. I am from Standard 7. My school name is Matoshi Kamalbai School, the English Medium School and Junior College, Guarbav, Ratnagiri. This is our model, Sustainable Agriculture. The Sustainable Agriculture is a farming in such a way to protect our environment, aid and expand the natural resources and make the best use of the non-renewable resources. This farming leads farmer a high profit in a low budget and helps to conserve air, water and soil. In that, first we have our house. In that house we made the terrace gardening and kitchen gardening. Both terrace gardening and kitchen gardening are very useful to us. There is no need to invest money in that. The waste material from that kitchens are used. The waste material from that kitchen is used for that plants. We also collect the rainwater in the season of June to October. The rainwater which is collected on the terrace is supplied to that water tank. The water tank capacity is 2000 liters. Beside that water tank, we have our well. Next is our processing industry. The main purpose of the processing industry is to increase the lifespan of fruits and vegetables. Here we make the products like mango pickle, amrus, jam, juice, chips, etc. Here we also do the hydroponic farming. The hydroponic farming is the growing of plants and water nutrients instead of soil. Beside that hydroponic and processing industry, we have our banana farm. Its spacing is 2 by 2 meter and its variety is Safed Velchi. These are used, unripe bananas are used for making the chips and the ripe bananas are used to sold in people. It reduces the dehydration. Next is our fish pond. The wastewater from this fish pond is supplied to this farm. The fishes which are being to die are processed and make the fish meals and fish foods, and the fishes which are died are used in the decomposed. Next is our cow shed and sheep shed. The breed of cow is Kokand Kapila and the breed of goat is Kokand Kanyal. The waste material from these sheds are supplied to this biogas. The biogas contains the gases like methane and carbon dioxide. Next is our mango farm.
The variety of mango is Alfonso, and here we use the sprinkler irrigation system. Its yield is 300 to 500 per tree. The yearly coming mango is Baramasi mango. Here are our windmills. The height of windmill depends upon its wind force and the height of hill. Its height is 215 to 275 feet, and it generates electricity about 1.100 kilowatt to 1 megawatt. Next is our Koina Dam. The height of it is 103.2 meter and its length is 807.2 meter. Its surface area is 891.78 kilometer. Here is our recycle industry. The plastic which is in this farm goes to that recycle industry and can make various objects from it. Here is our solar panel. It generates electricity about 1.5 to 2.5 kilowatts per hour, and its size is 20 by 10 meter. Here is our hydrogen gas pump. Next is our agro industries. Agro industries are the business sectors which are directly or indirectly linked with the agriculture. Here we have the departments of agronomy, horticulture, soil science, entomology, food technology, animal husbandry, plant pathology, and dairy science. Here are the vermicompost and decompost. Vermicompost and decompost both take 3 to 4 months to form. Here is our sugarcane farming. The variety of sugarcane is CO0238 and its yield is 81 to 100 kilowatt. The spacing is 75 to 90 centimeter. Here is our White House and greenhouse nursery. Both White House and greenhouse nursery are built to maintain the temperature near its surrounding. In that White House nursery, we have planted the tomato, brinjal and leafy vegetables. And in that greenhouse nursery, we have the boat lily, money plant and miniature tiger. Here we also have the farm of rice, natsni, jowar and bajri. The variety of rice is Indrayani and its yield is 40 acre per. Its spacing is 20 cm by 25 cm. The natsni variety is Fule Natsni and its yield is 22 to 25 per acre and its spacing is 30 by 10 meters. Here we have the Bajra. The variety of this Bajra is Akash 109. Its yield is 1200 to 1300 kilo acre. Here is our Jowar. The variety of this Jowar is Pucheri Malchandi and its yield is 8 to 10 Thailand. Its spacing is 45 to 10 centimeters. Here we also have the sweet corn farming. The variety of this sweet corn is candy corn and its spacing is 30 by 70 meters. The best variety of this sweet corn is Madhuri. The sweet corns are used for making the macaroons, corn flour, popcorn, etc. And the best of this sweet corn can be give to the cow and sheep, which will increase the density of milk in them. Here is our coconut farm. The variety of coconut is Pratap and its spacing is 10 by 10 meter. Here we use the sprinkler irrigation system. Here we also have our intercrop Arcanut and its spacing is 2 by 2.7 meter. Its variety is Sumangla. Here we also have our cooker beets. भाजीवर डिपेंड कशावर आहे आपलं कंपोस्टवर आपलं सगळं खत डिपेंड आहे. आपण ते रासायनिक खत वापरत आपल्या मातीची वाढ होते. आता एका शेतकऱ्याकडे जर गाय असेल तीच आपण गाय पाळली तर आपण वर्मी कंपोस्ट तयार करू शकतो, डिकंपोस्ट आपण तयार करू शकतो, ते आपण टाकू शकतो. दुसरीकडे आपण सिटी असेल, सिटीवाले म्युन्सिपाल्टीवाले काय करतात की बाहेर जातात, कचरा हे करतात, डम्पिंगला टाकतात, तो पूर्णपणे कुसतो पण त्याचे कोण प्रॉपर असं त्याचा यूज होत नाही, जसा कंपोस्टसाठी झाला पाहिजे. तो जर आपण कंपनी थ्रू कलेक्ट केला तर तो आपल्या फार्मसाठी यूज होऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे कोकोनट फार्म आहे पण कोकोनट फार्ममध्ये अरेका नट नाही आहे, मग ती जागा आपली वेस्ट जाते. बॉर्डर्स आपण लावतोच पण त्या बॉर्डर्सवरती आपण कुकुरबीट सोडू शकतो, म्हणजे कुकुंबर असेल, बॉटलकट असेल, लिचकट असेल, ते आपण इन्कम घेऊ शकतो. त्यानंतर कोकणच्या लिव्ज आहेत त्यापासून आपण बुफे पण तयार करू शकतो, वायर तयार करू शकतो. तो बुफे आम्ही इथे तयार केलेला आहे. अशा प्रकारचं आहे. आता बॉर्डर्सला आपण ग्लिरिसिडी आहे, ग्लिरिसिडियामध्ये 2.7% नायट्रोजन असतं. त्याचा आपण यूज काय करू शकतो, नायट्रोजनसाठी आपण यूज नाही सॉईलमध्ये वाढवण्यासाठी. झाडांना मोठ्या प्रमाणात नायट्रोजन लागतं. आपण जर युरिया वापरला तर युरियामुळे प्रॉब्लेम काय होतो, जे अर्थवर्म असतात मातीमध्ये ते पूर्णपणे डिस्चार्ज होतात, म्हणजे मरून जातात.
त्यामुळे आपण त्यांना वाचवतो. आपले कंपाऊंड पण आपलं सेव्ह राहतं. त्याचबरोबर आपण बांबू घेतला तर आज बांबू आपण सेल पण करू शकतो 200 ते 300 रुपये. हा बांबू असा आहे की आपण जे स्ट्रक्चर वगैरे उभं केलं जातं सिव्हिलमध्ये वगैरे जे वापरलं जातं त्यासाठी आता नर्सरी आपण उभी करायची म्हटली गव्हर्नमेंट थ्रू सबसिडी वगैरे असते, पण आज कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये आज त्याच्यासाठी खर्च लागतो. पण 5-6 लाख रुपये गव्हर्नमेंट देईल, 50% आपल्याला इन्व्हेस्टमेंट आहे. पण आज झिरो बेस ते नर्सरी आपण ज्यामध्ये म्हणतो त्यामध्ये आपण बांबूचा यूज करून आपण ते स्ट्रक्चर उभं करू शकतो. त्यानंतर आपण ते बांधू शकतो आणि त्याच्यापासून आपण नर्सरी आपण उभी करू शकतो. हे अशा प्रकारचं आम्ही हे केलेलं आहे. त्यानंतर आपण नर्सरी नुसती चालवणार का, म्हणजे आपण बाहेरनं कुठनं तरी प्लांट्स आणायचे मग ते विकायचे, मग त्यात आपला प्रॉफिट कुठेतरी कमी होणार आहे. आपल्याकडे माणसं अवेलेबल असणार आहेत, मग आपण त्याचे मदर प्लांट्स आपण लावून त्याचं स्वतः प्रोपॅगेशन करू शकतो. बाय कटिंग असेल, ग्राफ्टिंग असेल, ते आपण स्वतः तयार करू शकतो. आपल्या प्लांटसाठी पण यूज होईल, बाहेर पण आपण सेल करू शकतो. म्हणजे असं जर भविष्यात अशी मोठी कंपनी जर उभी राहिली तर आज मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारची एम्प्लॉयमेंट आज कुठेतरी कमी पडताना दिसते. कारण मी स्वतः मलेशिया देशामध्ये जाऊन आलो आहे, तर हा सर्व अभ्यास मी केलेला आहे. दापोली युनिव्हर्सिटीचं मी राहून आलो आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे जर आपल्याकडे उद्योग आले तर आज आपल्याला बाहेर कुठेही जायची गरज नाही. आज आपण तालुक्यात चालू, तालुक्यातलं आपल्या जिल्ह्यात जाईल, जिल्ह्यातलं आपल्या राज्यात जाईल, राज्यातनं आपण पूर्ण देशाला रिप्रेझेंट करून आपण आज भविष्यात एक्सपोर्टसुद्धा करू शकतो. आज रत्नागिरीचा हापूस असेल किंवा बाहेरची संत्री असतील नाशिकची, किंवा नाशिकची द्राक्षे असतील, नागपूरची संत्री असतील, अशा प्रकारचे आज आपण एक्सपोर्ट होताना दिसतंय. पण अजून जर आपल्याला जास्त प्रमाणात एक्सपोर्ट जर करायचं असेल की तर आपण अशा प्रकारे त्याच्यातनं आपण करू शकतो. पण भविष्यामध्ये जर आपण मोठी प्रकारे अशी कंपनी जर आपण सरकारद्वारे किंवा जे मोठी प्रायव्हेट कंपनी असतात त्यामधून अशी जर आपण केली तर भविष्यात नक्की युवकांना मोठी प्रमाणात संधी याची मिळेल. आणि 100% एन्व्हायरमेंटला कुठलंही हार्मफुल असं न होता आपलं मानवी जे लाईफ स्पॅन जो कमी होताना दिसतोय तो सुद्धा कुठेतरी तो मेंटेन राहील किंवा वाढण्याची शक्यता आहे, हे आपण इथे सांगू शकतो. धन्यवाद. काय नाव सर? राजेश कदम सर. आम्ही रत्नागिरीचा आहे. मी BSc ॲग्री आहे दापोली युनिव्हर्सिटी. थँक्यू. नमस्कार, माझे नाव युवराज कृष्ण कुबेर. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनगाव, केंद्र करमाड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. विषय वाहतूक, दळणवळण व आपत्ती व्यवस्थापन. प्रयोगाचे नाव रोड रोलिंग बॅरियर रेलिंग सिस्टम. आज आपण पाहतोय की संपूर्ण जगात वर्षाला 1.3 मिलियन हे मृत्यू रोड अपघातात होता. मृत्यूंच्या अनेक कारणांपैकी 8वा क्रमांक रोड अपघात हे मृत्यूचे कारण म्हणले. आणि आपण जर दैनंदिन जर विचार केला तर 3500 मृत्यू हे रोड अपघातात होतात. व यापैकी बहुतांश अपघात डोंगरदऱ्या, घाट रस्ते, रस्त्यावरील अधिक तीव्र वळणे, नागमोडी वळणे या ठिकाणीच होतात. व आजकाल असे अपघात होऊ नये यासाठी जी बॅरियर लावलेली असतात ती मजबूत स्टीलची, कॉन्क्रीटची, पत्र्याची यापासून बनलेली असतात. यामुळे यावर आदळणारी वाहने व वाहनातील व्यक्ती यांना मोठा आघात होतो व त्या पर्यायाने मृत्यू पावतात. पण त्या ठिकाणी जर आपण या रोड रोलिंग बॅरियर रेलिंग सिस्टमचा जर वापर केला तर त्या अपघाताची संख्या अगदी नगण्य होईल. म्हणजे जेव्हा याचं वैज्ञानिक तत्व आहे आघात ऊर्जेचे रूपांतर रोटेशनल ऊर्जेत होणे. ज्या गाड्याला आदळेल तेव्हा आघात निर्माण होईल व त्याच आघात ऊर्जेचे रूपांतर रोटेशनल ऊर्जेत होऊन वाहन रस्त्याच्या खाली न जाता किंवा त्यात फसून न राहता वाहन बरोबर रोलिंग करत रस्त्यावर येईल. जसं की गाडी आदळली की आघात निर्माण होईल व त्यासोबत हे बॅरियर एका रोलिंग होईल. त्यासोबत गाडीसुद्धा रोलिंग करेल व रस्त्याच्या खाली न जाता किंवा त्यात फसून न राहता वाहन बरोबर रस्त्यावर म्हणजे गाडी बरोबर रोलिंग करत येते किंवा गाडीच्या आजकाल जरा स्टीलचे कॉन्क्रीट असले अशा प्रकारचे अपघात होतात बघा. मजबूत स्टीलचे कॉन्क्रीट असले गाडीचे इंजिन सुद्धा डॅमेज होतात. काही प्रकारे गाड्या खाली तरीच कोसळल्या जातात. पण आपण जर त्याच ठिकाणी जर या रोड रोलिंग बॅरियर रोलिंग सिस्टमचा जर वापर केला तर त्या अपघाताची संख्या कमी होईल व गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही. गाडीचे होणारे मोठे नुकसान टळेल. प्रश्न आहे कसा आला तुझ्या की हा असाला प्रोजेक्ट बनवला? तुझ्या डोक्यात कसा आला हे प्रोजेक्ट बनवला? आमच्या शाळेतली सामान्यांचे प्रश्न विचारला जातो. तर एक 6वीच्या वर्गाचा प्रिन्सिपल होता. त्यांनी प्रश्न विचारला की संपूर्ण जगात वर्षाला किती मृत्यू होतात, 8 क्रमांक कारण म्हणजे प्रश्न विचारला. तर आम्हाला शासनाचं पत्र आलेलं होतं की तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आम्हाला सुचत नव्हतं काय बरं. पण आम्ही यावर विचार केला की इतके जर मृत्यू जर वाचले तर आपल्याला काय करतो. आम्ही घरी नाही का खेळत होतो गाडी गाडी तरी खेळत होतो व ती भीतीला अशी 3 ग्लास ठेवलेली होती. ते भीतीला न धडकलं त्याला बरोबर रोलिंग झाली. मग आम्हाला कुतूहल वाटलं व आम्ही त्या जागी गाडी छोटे छोटे बॉल वापरतो त्याला सुद्धा गाडी रोलिंग झाली. मग आम्ही शोध घेतला की यासाठी आपण मटेरियल कोणतं वापरायचं. हॅलो, कृपया लक्ष द्या. सर्व पार्टिसिपेंटनी TADA फॉर्म्स हे नोंदणी कक्षात जमा करावे. विज्ञान पर्यवेक्षकांनी त्यांच्या जिल्ह्याचे TA फॉर्म्स
जमा झाले असतील तर नोंदणी कक्षात जमा करावे. सर्व विभागांनी गुगल फॉर्म मध्ये दिलेली माहिती भरावी ही विनंती. आमच्या प्रयोगाचं नाव आहे नैसर्गिक शेती व जोड व्यवसाय. आमच्या या जोड व्यवसायामध्ये 5 प्रकारचे व्यवसाय आहेत, जसे की शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि शेळीपालन. शेळ्यांची जी काही विष्ठा आहे ती या जाळीच्या पत्रातून खाली पडून कोंबड्यांचे अन्न म्हणून त्यांच्या वापरण्यात येते आणि कोंबड्यांची जी काही विष्ठा आहे ती या जाळीच्या पत्रातून खाली पडून माशांचे अन्न म्हणून त्यांच्या वापरण्यात येते आणि आम्ही तेच पाणी फिल्टर करून आमच्या शेतीसाठी वापरत असतो. गुराढोरांची जी काही विष्ठा आहे ती आम्ही एकत्र करून त्याला सेंद्रिय खत बनवून तीच आम्ही आमच्या शेतीसाठी वापरत असतो. आम्ही आमच्या शेतीसाठी कुठल्याही प्रकारची रासायनिक खते औषधे वापरत नाही. आम्ही आमच्या शेतीसाठी सेंद्रिय खतच वापरत असतो. सेंद्रिय खत वापरल्याने मानवी आरोग्य चांगले राहते. कोंबड्यांना अंडे उबवण्यासाठी ऊब पाहिजे म्हणून आम्ही वर सौर ऊर्जा पॅनल बसवला आहे, ज्याच्या साहाय्याने कोंबड्यांना या लाईटाच्या द्वारे ऊब मिळू शकते. पावसाचे पाणी आम्ही यामध्ये साठवून ते या पाईपाच्या द्वारे शेततळ्यात सोडतो आणि ते पाणी आम्ही आमच्या शेतीसाठी वापरत असतो. जर पाऊस पडला नाही तर आम्ही आमच्या इथे विहीर सुद्धा केली आहे. आम्ही जर पाणी आमच्या शेततळ्यातलं जर पाणी संपलं तर आम्ही आमच्या विहिरीतलं पाणी सुद्धा आमच्या शेतीसाठी वापरू शकतो. जमा करा. सर्व विभागांनी गुगल फॉर्म्स मध्ये दिले सहकार्य करा. कितवीला आहे तू? 7वी. 7वीला. शाळेचं नाव सांग. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरवड. नमस्कार, माझे नाव कपिल सिद्धार्थ बालटे आहे. मी इयत्ता 8वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठोडगाव आहे. आपल्याला माहीतच आहे की आजकाल जगामध्ये व्यसनामुळे दररोज लाखो मृत्यू होतात. व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात, जसे की हे. व्यसनामध्ये तंबाखू खाणे, ड्रग्स घेणे, सिगारेट व बिडी ओढणे यासारखे व्यसने येतात. या सर्व व्यसनाचे दुष्परिणाम जवळपास सारखेच आहेत. हे दुष्परिणाम समजण्यासाठी अन्न, आरोग्य व स्वच्छता या विषयांतर्गत धूम्रपानाचे फुफ्फुसावर होणारे दुष्परिणाम हा प्रयोग सादर करतात. ओरली झाले रे व्हिडिओ. हे कॉटनवर निकोटीन आणि टार जमा झालेला आहे. कसं तुला हे प्रोजेक्ट बनवायला तुला? मी शाळेतून येता जाता बघायचो काही लोक सिगरेट पियायचे आणि आमच्या शेजारचाच एक तरुण व्यक्ती सिगरेटमुळं मरण पावला. तर मी ठरवलं काहीतरी याच्यावर केलं पाहिजे. मग मी माझ्या मित्रांना सांगितलं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून सत्र खूप वेळ मग आम्हाला हे सुचला. मग आम्ही आमच्या सरांना सांगितलं. गुड आफ्टरनून, माझं नाव अमोल विष्णू कदम. हे आमचं प्रोजेक्ट ऑटोमॅटिक वॉटर सप्लायर आहे. याच्यात आपण मुख्यतः बघू शकता की वॉल क्लॉक बसवलेली आहे. त्या वॉल क्लॉकचं काम असं आहे की आपण त्या वॉल क्लॉकवर जो टाईम सेट करतो ती त्या टायमाला शेताला व बागेला पाणी देते. मी दाखवतो करून.
बघा ॲटोमॅटिकली ती झाडाला व शेताला पाणी देते. त्यानंतर आपल्याला जर वाटत असेल म्हणजे ह्या क्षणी जर पाणी द्यायचं असेल तर आपण हे बटन चालू करून सुद्धा लगेच पाणी देऊ शकतो. त्यानंतर आम्ही इथे एक मिनी फ्रीज बसवलेले आहे. त्या मिनी फ्रीजचं काम असं आहे त्याच्यात आपण अन्न, फळे, भाज्या व पाणी बॉटल ठेवू शकतो. आणि जे अन्न, फळे, भाज्या आहेत ते थंड राहते म्हणजे ताजे राहते. जे पाणी बॉटल आहे ते थंड राहते. हात घालून बघू शकतो. हां, त्यानंतर आम्ही इथे एक रेन अलार्म घेतलेला आहे. त्या रेन अलार्मचं काम असं आहे की ज्या वेळेस याच्यावर जे पावसाचे थेंब पडतात त्यावेळेस म्हणजे आपल्याला अलर्ट करते पाऊस आला म्हणून. जर आपली कोणती किमती वस्तू जर बाहेर राहिली असेल, धुणं असं काही राहिलं असेल तर ते आपल्याला अलर्ट करते. असं वाजते. त्यानंतर आम्ही इथे एक स्पीकर बसवलेलं आहे. त्या स्पीकरचं काम असे की स्पीकरमध्ये आम्ही एक स्पीकर आहे. त्याचं काम असं आहे की ज्या वेळेस शेतात पीक येतात त्यावेळेस पिकाला नुकसान करताना प्राणी पक्षी येतात आणि ते पिकाची नुकसान करतात. ती समस्या टळण्यासाठी आम्ही हे स्पीकर बसवलेलं आहे. ह्यापासून आवाज येतात आणि जे पक्षी प्राणी आहेत ते पळून जातात. त्यानंतर ह्याची चार्जिंग सौर ऊर्जाद्वारे होते. जर एखाद्या वेळेस सौर ऊर्जा प्राप्त नाही झाली तर आपण ह्याची चार्जिंग फवाराच्या केबलनं सुद्धा करू शकतो. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मोबाईलची चार्जिंगसुद्धा करू शकतो. आणि आपल्या ह्याची बॅटरीची चार्जिंग बघण्यासाठी आम्ही इथे एक वोल्ट मीटरसुद्धा बसवलेलं आहे. त्यानंतर आम्ही इथे एक ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे. ते काय आहे बघा, वोल्ट मीटर. त्यानंतर आम्ही इथे एक ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे. त्या ट्रान्सफॉर्मरचं काम असं आहे की 12 वोल्टच्या मोटरीचा सप्लाय घेऊन ते 120 वोल्ट एनर्जी प्रोड्यूस करते. पण बघू शकता लाईट चालू. बघू शकता हे चालत आहे. त्यानंतर आम्ही ह्याच्यापासून टेबल फॅन सुद्धा चालवू शकतो. आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सेन्सर यूज केलेलं नाही आणि ह्यामध्ये कोणत्या प्रकारची किट यूज केलेली नाही. आपण ह्याला मल्टीफंक्शनल अँड मल्टीपर्पज सुद्धा म्हणू शकतो. थँक्यू. प्रश्न आहे हां, विचार. कसं सुचलं तुला हे बनवायचं? हां, हे बनवायचं म्हणजे आम्ही एकदा शेतात गेलो होतो. त्यावेळेस माझे आजोबा म्हणजे दिवसभर कष्ट करून ते अपरात्री पाणी द्यायला जात होते. त्यावेळेस आम्हाला भीती वाटायची. साप, कीटक असे अनेक कीटक म्हणजे हानी पोचवू शकतात त्याची भीती वाटायची. त्यापासून म्हणजे ती समस्या लक्षात घेऊन आम्ही असं म्हणजे प्रयोग बनवण्याचा लक्षात घेतला. प्रश्न विचारायचा काय? प्रश्न विचारू शकतो. येतो काहीतरी प्रश्न विचारायला? हां, विचार काय? विचारा कोणता सर, तुम्ही विचारा. नाही त्याला पण विचारलं पाहिजे ना. या लोकांनी पण बघितलं ना मुलींचे तू आज ह्या प्रोजेक्ट बनवलेलं होता, हे बनवतील, सिलेक्ट होतील. हां, बरोबर की नाही? बरोबर ना? किती खर्च आला याला बनवायला? ह्याला फक्त 1000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे 1000 रुपयामध्ये मला बनवून देऊ शकतो तू? हो, मी याला पण देऊ. शेव आणि वर्किंग मॉडेल आहे सर. हे वर्किंग मॉडेल आहे. म्हणून मी विचारलं की किती किंमतीमध्ये तुम्हाला हे विकणार? सर 1000 रुपये खर्च आलेला आहे कारण की आपल्या म्हणजे आमच्या घरीच वस्तू होत्या काही. म्हणजे हे कॅन पुन्हा हे म्हणजे प्लास्टिक पूर्ण खर्च 1500 पर्यंत येईल. 1500 पर्यंत येईल जास्तीत जास्त. ह्याच्या कमी पण येऊ शकतो काय. ठीक आहे.
मॅडम राव. नमस्कार, माझे नाव सायरा श्यामरकळ आहे. मी आता 6वी शिकतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवगाव केंद्र गोलापांगरी ही ताजी जालना जिल्हा. आमच्या प्रयोगाचे नाव आहे नैसर्गिक शेती. पूर्वीचे लोक नैसर्गिक शेती करत होते. पूर्वीच्या लोकांची नैसर्गिक खूप भारी व खूप चांगली होती, कारण ते कंपोस्ट खताचा वापर करत होते. कंपोस्ट खतामुळे त्यांची शेतामधली माती मळून धान्य चव सुधारत होती व धान्यानं उत्पादन जास्त वाढत होते व धान्य शेतामधले आपले मातीची थर जास्त वाढत होते. तर थोडा काळ गेला, रासायनिक खताचा वापर आल्यामुळे तसे आपल्याला वेगवेगळे रोग व्हायला लागले. म्हणून आपल्याला जायची गरज आहे पूर्वीच्या काळातील नैसर्गिक शेतीकडे. ही आहे शेती. शेतीमध्ये आपण अनेक पीक घेऊ शकतो. शेती सुधारण्यासाठी आपल्याला कंपोस्ट खताचा उपयोग, कारण कंपोस्ट खत शेतामधली माती मळून धान्याची चव सुधारते व धान्यानं उत्पादन जास्त वाढते व आपली शेतामधल्या मातीचे थर पण जास्त होते. हे आपल्याला कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आम्ही 12 फूटला एक गड्डा तयार केला. 4 फूट रुंद आणि 2 फूट खोल असा गड्डा तयार आम्ही केला. त्याच्यामध्ये आम्ही आपल्या घरातला पानोपाचा एकत्र करून ते 6 ते 8 फूट इंच ते भरवले. मग एक थर शेणाचा केला आणि एक थर पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते लेंडे त्याच्यामध्ये टाकले. तसं झालं आमचं 200. त्याच्यानंतर आमचं कंपोस्ट खत झालं 200 किलो. आपण कंपोस्ट खतही विकून पैसे कमवू शकतो. हे त्या काही लोकांकडे शेती असते पण प्राणी नसल्यामुळे त्यांना खताची बहुत जरूरत असते. म्हणून लेंडी खत आपण 50 किलो 200 रुपयात विकू शकतो. लेंडी खत आपल्या शेतामध्ये उपयोगी येईल आणि कंपोस्ट खतामध्ये उपयोगी येतील. हे आहे जीवामृत, हे आहे नैसर्गिक कीटकनाशक. एखाद्या वेळेस आपल्या पिकांवर रोग पडला तर आपण जीवामृत नाही तर नैसर्गिक कीटकनाशक याचा उपयोग करून आपण फवारणी करू शकतो, कारण की त्या नैसर्गिक कीटकनाशक आणि जीवामृतमुळे कोणतंही जमिनीत प्रदूषण होत नाही. हे आहे बंधारा. आपल्याला नदी नाल्यातून वाहून जाताना कधी आपण पाणी अडवलं तर आपल्याला बंधाऱ्यामुळे आपल्या बोरची आणि विहिरीची पाण्याची पातळी सुधारते. हे आहे गुरांचा गोठा. आपण याच्यामध्ये प्राणीही बांधू शकतो. हे आपण येथे नैसर्गिक शेती करताना आपल्याला उपयोगी असा गोबर गॅस देखील तयार केला. गोबर गॅसमुळे कोणतंही प्रदूषण होत नाही. गोबर गॅसमुळे गॅस सिलेंडर बचत होते. हे आहे आमचं शेततळ. आम्ही एखाद्या वेळेस आपण शेतामध्ये पाणी द्यायचं असलं तर पहिलेच आपण बंधाऱ्यातलं पाणी हे शेततळ्यामध्ये टाकू शकतो आणि ते एखाद्या वेळेस आपल्याला जरूरत असली तर आपण तळ्यामधलं पाणी आपण शेतामध्येही देऊ शकतो. ही आहे विहीर. एखाद्या वेळेस आपल्याला पाणी आणावं लागलं तर असलं तर आपण शेंदूनही पाणी आणू शकतो. हे आहे पूर्वीच्या काळाची अवजारे. हे आहे आपल्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी. हे आहे आमचे ड्राम. एखाद्या वेळेस आपण प्राणी ज्याला पशुपालन सोडतो तर त्यांना तहान लागली तर आपण हे इथं पाणी पिऊ शकते. हे आहे नारळचं. एखाद्या वेळेस आपल्याला ताप खोकला आला तर आपण नारळचं पाणी पिऊ शकून बरं होऊ शकतो. हे आहे वस्ती. आपल्याला पूर्वीच्या काळी लोकची घरं थोडी लहान होती व थोडी चांगली होती. आता तर टेक्निक निघल्यामुळे आता 4-4, 5-5 ताली बंगले निघले. म्हणून हे आहे वस्ती. हे आहे आमचं गोदाम. आमच्या शेतामध्ये जे माल निघतं आम्ही ते गोदाममध्येही टाकू शकतो. हे आहे पुदिना. हे आहे पुदिना. आपल्याला पुदिनाचं आपल्या औषध पिन होती आणि शेतामध्ये ही पिन फवारणीसाठी औषध होती. हे आहे पानफुटी. एखाद्या वेळेस आपल्या पायाला चटका बसला तर आपण त्याचा रस काढून आपण पायाला लावू शकतो, कारण की ते लवकर बरं होईल. एखाद्या वेळेस आपल्याला मूतखडा आला तर आपण याचं पानफुटीचं पान खाऊन बरं होऊ शकतो. हे आहे गवती चहा. आपण गवती चहा प्यायली तर आपलं पचनसंस्था मजबूत होते. आपल्याला एखाद्या वेळेस सर्दी खोकला आलं ते नीट होते आणि आपलं ब्रेन नाही का त्याची पावर जास्त वाढते. हे आहे कोरफड. एखाद्या वेळेस आपल्याला खोकला सर्दी आले तर आपण हे लावू शकतो व केसांना हे सुरक्षित लावू शकतो. हे कोरफडीमुळे वेगवेगळे क्रीम तयार होतात. हे आहे आमचे. नमस्कार. भारत हा जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक आहे. देशाची प्रगती त्याचे नॅचरल रिसोर्सेस, इकॉनॉमिक्स, एज्युकेशन, ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन या सगळ्यांवर अवलंबून असते. पण ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन हे मुख्यतः देशाच्या अंतराळ मोहिमेंवर अवलंबून असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, एका स्पेस मिशनमध्ये जवळजवळ 50 ते 60 टन इतका कार्बन डायऑक्साईड गॅस एमिट होतो, ज्यामुळे प्रदूषण तर होतेच, त्याचबरोबर ग्रीन हाऊस इफेक्ट, ओझोन लेअर डिप्लिशन
आणि ग्लोबल वॉर्मिंग होतेच, त्याचबरोबर जे प्रदूषण होते त्याला घालवायला 15 ते 16 वर्षांचा वेळ लागतो. मग आता तुम्हीच सांगा, या सगळ्या समस्यांमुळे आपण आपल्या अंतराळ मोहिमा बंद कराव्यात का? याचे उत्तर नाही असं असायला हवं, कारण या सगळ्या समस्यांमुळे आपली प्रगती थांबता कामा नये. आजकाल स्पेस कंपनी स्पेस मिशन्स लवकर पूर्ण करण्यासाठी खूप प्रमाणात इंधनाचा वापर करतात, ज्यामुळे प्रदूषण तर खूप होतेच, त्याचबरोबर त्याचा खर्च देखील खूप असतो. या सगळ्या समस्यांवरती मात करण्यासाठी मी माझे हे मॉडेल, ज्याचं नाव आहे घुमर द स्पिन अँड जर्क लॉन्चर, ह्याची निर्मिती केली आहे. अमेरिकी कंपनी स्पिन लॉन्च गेले 3 ते 4 वर्ष ह्या टेक्निकने सॅटेलाइट लॉन्चिंग करण्याच्या प्रयत्नात आहे. पण फक्त आणि फक्त स्पिन टेक्नॉलॉजी आणि रिमोट सेन्सिंग वापरल्यामुळे जेव्हा ते कॅप्सूल रिलीज करतात तेव्हा ती चेंबरमध्येच पडते आणि डॅमेज होते. जेव्हा मी ह्या समस्यांवरती एक उपाय शोधत होतो तेव्हा मला गोफण चालवत असलेल्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ मिळाला आणि तेव्हाच माझ्या लक्षात आले की तीच गोफण जर आपण आडवी न फिरवता आपण उभी फिरवली तर आपण त्याला सॅटेलाइट लॉन्चिंगसाठी वापरू शकू. आणि ह्याच विचाराने मी माझ्या मॉडेलची निर्मिती केली. बांधणीसाठी पहिले मी एक गोलाकार मेटलचा बॉक्स घेतला, त्याच्यावरती मी एक लॉन्चिंग पॅशर जोडला. गोलाकार बॉक्सच्या मध्यभागी एक ॲक्सेल फिरता जोडला, ज्याच्या एका एंडला कॅप्सूलसाठी होल्डर ठेवले. व्हॅक्यूम सारखे सर्कमस्टन्सेस क्रिएट करण्यासाठी ॲक्रेलिक शीट बसवली. कॅप्सूल जगण्यासाठी स्टॉपर बसवला. ॲक्सेल रोटेट करण्यासाठी त्याला मागून मोटरने कनेक्ट केलं, जे बॅटरीने चालते. आणि वरील सगळे इक्विपमेंट्स मी एका मेटल फ्रेमवरती बसवले. कॅप्सूल ज्याच्यात भविष्यात एक 2 स्टेजचे रॉकेट आणि 200 ते 400 किलोचे मास असलेले एक पेलोड असेल, हे ते वरती घेऊन जाऊ शकते. सर, हे तर वापरले गेलेले वैज्ञानिक तत्व आहेत. स्पिन म्हणजे सेंट्रिफ्युगल मास ॲक्सेलरेशन टेक्निक आणि जर्क म्हणजे चेंज इन ॲक्सेलरेशन. जेव्हा आपण मोटर चालू करून कॅप्सूलला आणि ॲक्सेलला सर्क्युलर मोशन देतो आणि अचानक स्टॉपर लावतो तेव्हा कॅप्सूलला एक जर्क मिळतो, झटका मिळतो, ज्यामुळे ती वरच्या दिशेने लॉन्च होते. सर, याचे फायदे: 1 म्हणजे हे पर्यावरणपूरक आहे, 2 हे कमी खर्चिक आहे, 3 ह्याचा पुनर्वापर करता येतो, 4 कमी वेळात जास्त लॉन्चिंग शक्य आहेत, 5 स्पिन आणि जर्कच्या तत्वांमुळे अचूक लॉन्चिंग शक्य आहेत आणि इंधनाचा वापर न केल्यामुळे कोणत्याही प्रदूषणाशिवाय रॉकेट लॉन्चिंग शक्य आहे. लॉन्चिंगसाठी पहिला आपण ॲक्रेलिक शीट काढून कॅप्सूलला त्याच्या होल्डरमध्ये ठेवून परत एकदा ॲक्रेलिक शीट लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण मोटर चालू करून आपण कॅप्सूल आणि ॲक्सेलला सर्क्युलर मोशन देतो आणि सेंट्रिफ्युगल मास ॲक्सेलरेशन टेक्निकमुळे कॅप्सूलचे वजन गोफणमधल्या दगडासारखेच ऑलमोस्ट 0 होते. आणि अचानक स्टॉपर लावल्यामुळे प्लीज स्टार्ट द काउंटडाऊन. 5 4 3 2 1. कॅप्सूलला झटका मिळतो आणि ती वरच्या दिशेने लॉन्च होते. सर, जर ह्याचे फायदे: 1 जर याची खराईशोध बनवायचे झाले तर मग भविष्यातील सुधारणा: 1 म्हणजे कार्बन फायबर रिएन्फोर्स प्लास्टिक या मटेरियलचा वापर, 2 हाय टेम्परेचर बेअर करू शकणाऱ्या डिटॅचेबल आणि एरोडायनॅमिक कॅप्सूल फेरिंगचा वापर, 3 कमी वजनाच्या सॅटेलाइटची निर्मिती, 4 सोलार एनर्जीचा वापर आणि 5 इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टॉपरचा वापर. ह्याची निर्मिती खराईशोध करायची झाली तर मग त्यासाठी कार्बन फायबर रिएन्फोर्स प्लास्टिक हे मटेरियल वापरावं लागेल, ज्याची टेन्साईल स्ट्रेंथ खूप हाय आहे, त्याचबरोबर ते खूप हाय टेम्परेचरसुद्धा रेजिस्ट करू शकतं. त्यामुळे जो काही इम्पॅक्ट होईल त्याचा काहीही बॅक प्रेशर आपल्या मेकॅनिझमवरती येणार नाही. आणि एकदा आपण हे मॉडेल आणि समजा की जर आपण खराईशोध वापरले तर मग त्यासाठी 45 मीटरचा रेडियस असलेला ॲक्सेल गरजेचा आहे. ॲक्सेलची गती 450 RPM इतकी असायला हवी. एरोडायनॅमिक फोर्समुळे जे हिटिंग होतं ते कमी करण्यासाठी आपल्याला व्हॅक्यूमसुद्धा गरजेचा आहे. पण एक कम्प्लीट व्हॅक्यूम क्रिएट करण्यासाठी खूप प्रमाणात एनर्जी लागते, त्याचबरोबर त्याचा खर्च देखील खूप असतो. मग त्यामुळे जरी एक कम्प्लीट व्हॅक्यूम नसला, एक पार्शल व्हॅक्यूम जरी असला तरी सुद्धा चालू शकते. सर, हे मॉडेलची खऱ्या आयुष्यात निर्मिती करायची झाली तर मग सुमारे 321 ते 325 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. सर, हा खर्च फक्त एकदाच करायचा असल्यामुळे एकदा हे मॉडेल बनवले त्याच्यानंतर प्रत्येक लॉन्चिंगसाठी फक्त आणि फक्त 1 ते 2 लाख इतकाच खर्च अपेक्षित आहे. आणि हा खर्च चंद्रयान-3 मिशनच्या फक्त आणि फक्त निम्मा आहे. जेव्हा आपण स्टॉपर लावू तेव्हा कॅप्सूल 80 ते 90 किलोमीटरच्या हाईटपर्यंत कोणत्याही प्रदूषणाशिवाय इंधनाचा वापर न करता आणि ओझोन लेअरला न डॅमेज करता जाऊ शकते. आणि त्यामुळे मी ह्या वर्षीची सायन्स एक्झिबिशनची थीम जी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर आणि सब थीम ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन ह्याची पूर्तता माझ्या मॉडेलसह करत आहे. धन्यवाद.